हिंदुस्तानी न्यूज चॅनल। आम्हाला पाण्याला येत नाही, त्यांच्यासारखं बोलायला करायला येत नाही हो आम्हाला। लई चालबाज लोक आहेत हो, ड्रामेबाज लोक आहेत। आम्हाला काय न्यायाने आम्ही त्याला विचारायला गेलो, पोरगी न्यायाने विचारायला गेलो तरी त्यांनी कुत्र्यासारखा हाकलला आम्हाला। सोलापूर शहरात बेपत्ता तरुणाचा मृतदेह लॉजमध्ये आढळून खळबळ। सोलापूर शहरात मागील काही दिवसापासून बेपत्ता असलेल्या हरीश नावाच्या तरुणाचा मृतदेह एका लॉजामध्ये आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे। मृत तरुण नीलमनगर सोलापूर येथे राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका लॉजच्या खोलीत हरीश याचा मृतदेह आढळून आला। लॉज कर्मचाऱ्यांना संशयास्पद प्रकार जाणवल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी लॉजची खोली सील करून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, मात्र ही घटना संशयास्पद मानली जात असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे। हरीश बेपत्ता असताना तो कुठे होता? लॉजमध्ये तो एकटाच होता की त्याच्या सोबत इतर कोणी होते? तसेच मृत्यू अपघाती आहे की घातपात, या सर्व बाबींचा सखोल तपास पोलीस करत आहेत। या घटनेमुळे नीलमनगर परिसरात शोककाळ पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास MIDC पोलीस करत असून पोलीस तपासानंतर या घटनेचा खरा उलगडा होणार आहे। धन्यवाद। आमच्या धीर त्यांना घेऊन गेलो, 5-6 जण गेलो नीट बसला केलं, पाणी दिलेत नाही घेतलं आम्ही। मागणी काय नाही, तेवढंच आमच्या त्या पोरीवर गुन्हा दाखल त्यांच्या आई वडिलांवर, त्या पोरीवर परत एक ती पोरगी परत तसं करणार नाही, तसं तिने आयुष्यभर ही पोरगीच नाही कुठली पण पोरगी असं पोराला फसवणार नाही। हा काय ते कायदेशीर गुन्हा करायला पाहिजे, नाहीतर मी जाते आता त्या पोरीला काय तर करून येते त्या मंडप मध्ये जाऊन। लग्न आहे त्याच्या भावाचं लग्न आहे, आज त्याच्यामुळे बघा तिथं बसली तिने धिंगाडा घालायली तिने माझ्या। ताज्या बातम्यांसाठी आत्ता सबस्क्राईब करा हिंदुस्तानी न्यूज चॅनल।